दोन्ही राष्ट्रवादी येऊ शकतात एकत्र, पण शरद पवारांच्या पक्षानं सांगितली एक अट. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पवार कुटुंबातीलच आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं आवाहन केलं होतं. नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पवार कुटुंबातीलच आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं आवाहन केलं होतं. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील तशीच इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेला हवा मिळाली होती. असे असतानाच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेवर मोठं भाष्य व्यक्त केलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा येऊ शकतात अशा पद्धतीचे वृत्त नेहमीच येत असते. खरे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष आहे. हा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे असं लवांडे यांनी स्पष्ट केलं. तसेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रतिगामी विचारांच्या भाजपासोबत सत्तेत आहे. दोन्ही पक्ष एकत्र यावं असं कोणाला वाटत असेल तर त्यांना माझा नम्रपणाने सांगणं आहे की जेव्हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून महायुतीतून बाहेर पडेल, भाजपसोबतचं नातं तोडेल, तेव्हाच हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर विचार होऊ शकतो. एकत्र येण्याच्या फक्त अफवा आहेत, या बातम्यात कुठलंही तथ्य नाही असं विकास लवांडे यांनी स्पष्टपणे स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे. दरम्यान राजकारणात काहीही होऊ शकतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार हे कसलाही त्याच्यानंतर कालही सांगितलं होतं की माझे ते दैवत होते, आजही आहेत, आणि अशाच प्रकारचं भाष्य काही दिवसांपूर्वी त्यांनी केलं होतं. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे अनेक बैठकात एकत्र बसले होते. या दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देखील झालेली आहे आणि त्यामुळेच भविष्यात नेमकं काय होणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का यावर लवांडे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि जेव्हा शरदचंद्र पवार यांचा जो पक्ष आहे, हे दोन्ही पक्ष अजित पवार तसेच शरदचंद्र पवार दोघं एकत्र केव्हा येतील याचं देखील उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. आपल्याला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. यामध्ये काही नेमकी सविस्तर माहिती आल्यास ती आपल्याला आम्ही या चॅनलद्वारे देणारच आहोत. भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.